अजब रमा राघवची जोडी। आपण रोहित घरच्यांसमोर येईल तेव्हा सगळे त्याला बघून इम्प्रेस कसे होतील किंवा त्याचा बिहेवियर कसा आहे, तो खरा कसा आहे हे त्यांना कसं पटेल ह्याच्याबद्दल आपण विचार करूयात का? थोडी वेगळी आयडिया काढूया ना प्लीज। अगदीच चुकत नाहीये तुझं, सो सॉरी। मी उगाच तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आणि तुझ्याशी वाद घालत बसली। इट्स ओके आणि थँक्यू सो मच। आता मी माझं डोकं जरा शांत ठेवते आणि तुझं आणि दादाचं ऐकते। गुड गर्ल। थँक गॉड मला आता श्रुतीला कन्व्हिन्स करता आलं। आता रोहित बद्दलचा डाऊट लवकरात लवकर क्लिअर करून घेतला पाहिजे। काय झालं? चल ना आत। काही नाही बरं ऐक, आता आपण ह्या सगळ्याबद्दल विचार नको करायला। आज जाताना सगळं काही डोक्यातनं काढून टाक ओके? बरं मी तुला ना शॉपिंगची गंमत सांगायलाच विसरले। तुला माहिती त्या दिवशी काय झालं? हॅलो लावण्या मॅडम, माझी वाट लागली आहे। मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचं आणि हे सगळं सॉर्ट आउट करायचं। एक मिनिट, मला काय झालं नीट सांगशील? खूप मोठा गोंधळ होऊन बसलं, खूप मोठा गोंधळ होऊन बसलाय मॅडम। मला हे सगळं फोनवर नाही सांगता येणार, तुम्ही मला लगेचच भेटा, नाहीतर मी आपलं डील विसरून जाईल आणि मी इथून निघून गेलो तर तुम्हाला सापडणार सुद्धा नाही। ए तू काय धमकी देतोयस मला? हा धमकी देतोयस तू मला? काय रे, तुझ्या तोंडावर जे पैसे फेकते ना ते पुरत नाहीयेत का? प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच उरणार नाहीये। तुम्ही भेटा मग बोलू। मी तुम्हाला लोकेशन पाठवतो। ठीक आहे पाठव। रिडिक्युलस काम करून घेण्यासाठी कुठल्या कुठल्या मूर्ख माणसांची डील करावं लागतं मला। माझंच काम आहे म्हटल्यानंतर मला या रोहितला सांभाळूनच काम करून घेतलं पाहिजे। राघव तू नक्की आपल्या श्रुतीबद्दलच बोलतोयस ना? हो, म्हणजे श्रुती पुरोहित आणि रमा परांजपे या दोघी जणी चक्क एकत्र येत आहेत आणि ते एक गप्पा मारत। तुला माहितीये त्यानंतर मी त्या शॉप मध्ये परत कधीच गेले नाही। राघवा चिमटाकड बाबा मला म्हणजे स्वप्न बघते का खरंच बघते कळतच नाहीये। आपण खरंच बघतोय ते। अगं तुम्ही दोघी आलात कुठून? हो या दोघी खरंच हसत खेळत आल्यात परत। अगं आई, आतापर्यंत आपण या दोघींचा 36चा आकडा बघत आलोय, म्हणून आपल्याला आश्चर्य वाटतंय। हो पण वैर कधी टिकत नाही, मैत्री टिकते। आणि आता आमची मैत्री झालीये। आई आबा तुम्ही जे म्हणत होतात ते अगदी बरोबर। म्हणजे वरवर रमा उद्धट वाटत असली पण ती तशी अजिबात नाहीये। ती खूप गोड आहे। म्हणजे शेवटी रमानी श्रुतीचं मन जिंकलं तर? हो। बरं चला तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवणाची तयारी करते। मी पण तुम्हाला मदत करते वहिनी। चल मी तुला नंतर स्टोरी सांगते पुढची। चला मी आवरून घेतो। काय आहे एवढा काय प्रॉब्लेम झालाय की तुम्हाला या या अशा ठिकाणी बोलवलंय? तू देशमुख असोसिएट्स मध्ये नोकरी करतो हे राघवला दाखवणं गरजेचं होतं, जे मी मॅनेज केलं ना। काय हवंय आता? हे सगळं मॅनेज केल्यामुळेच प्रॉब्लेम झाला मॅडम। त्या राघवचा माझ्यावर इतका विश्वास बसलाय की तो आता मला त्याच्या घरी घेऊन जायला निघालाय। आज म्हणाला की मी श्रुतीच्या बाबांना भेटायला जायचं। मग भेट।
अहो तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? आपलं डील फक्त श्रुतीबद्दल ठरलं होतं, पण आता तिच्या घरच्यांना कळलं तर ते एंगेजमेंट आणि लग्नापर्यंत जाऊन पोहोचतील आणि याच्याने मी पूर्णपणे अडकेल. रिलॅक्स रिलॅक्स. हे पाणी पी 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 पाणी पी पाणी पी. मॅडम मी उद्याच्या उद्या इथून निघून जातो. मला असली लफडी नको आहेत. प्रेमाचं नाटक करणं वेगळं, पण जर तिच्या घरच्यांनी उद्या आमचं लग्न लावलं तर मी काय करू? नाही नाही मॅडम, माझ्याने हे नाही होणार. मी तुमचं हे काम नाही करू शकत. सॉरी. हे इतके पुरतील का? अजून हवेत. हे बघ रोहित, तुला जितके पैसे हवेत ना तितके माझ्याकडून मागून घे, पण हे काम अर्धवट सोडण्याचा विचारही करायचा नाही. पण ते श्रुतीशी लग्न करण्याबद्दल बोलले तर? लग्न कर रोहित. मी जे तुला पैसे देते ना त्यात तुझं ते जे काही नुकसान होतंय ते आपोआप भरून निघेल. ओके? कधी जातोय श्रुतीच्या घरी? श्रुती तर म्हणे उद्याच आहे, पण तुमच्या मुलीने मला वाचवलं. ती म्हणाली की आपण घाई करायला नको. रमा रमा असं बोलली? हो, बाकी सगळे भावात गेले तरी रमा श्रुतीचं फ्युचर लाईटली घेत नाहीये. हे सारखं दिसतंय मला. ती तिच्या बाबतीत काही चुकीचं होऊ देणार नाही. हे ना रमाला त्या घरातल्या माणसाने वेळ लावलाय. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. त्या डाऊन मार्केट लोकांसाठी ही इतका विचार का करते? मी आहे ना, मी हा प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी इतकी मेहनत घेते ना. मॅडम पण आता आपण काय करायचं? तू तुझं प्रेमाचं जे नाटक करतोस ना ते सुरू ठेव. बाकी जे करायचंय ते मी करेन. मॅडम करेन. ते लवकरच करेन. तुला माता परमेश्वर. तुम्ही आजही नीट जेवला नाहीत. आई आणि आजींना असं वाटतंय की तुमचं पित्त उसळलंय. त्यांना खूप काळजी वाटतेय तुमची, पण मी त्यांना सांगूही शकले नाही की तुम्हाला पित्त झालंच नव्हतं. अगं हे घरात सांगायचंच नाहीये. अहो, पण जर तुम्हाला पित्त झालं नाहीये तर मग तुम्ही आज का नाही नीट जेवलात घरात? अगं मी बाहेरून खाऊन आलो होतो. स्टेशन जवळच ना एक नवीन हॉटेल उघडलंय, तिथे खाल्लं. आणि तिथल्याच एका दुकानातून एक गंमत आणली. कसली गंमत? दाखवतो. हे घे घे बघ तुझ्यासाठी. हा रंग तुझ्यावर अगदी खुलून दिसेल. खूप सुंदर आहे हो ही साडी. फारच फारच छान आहे. हे काय 8,000ची? एवढी महागातली साडी का घेतली तुम्ही माझ्यासाठी? किंमत नको बघूस, साडी बघ. आवडली आहे ना तुला? अहो पण याआधी तुम्ही कधीच असा न विचारता खर्च केला नाहीये. मग आता काय झालं तुम्हाला अचानक? काय व्हायचंय? मला माझ्या बायकोसाठी साडी घ्यावीशी वाटली तर मी घ्यायची नाही का? तसं नाही मला म्हणायचंय. पण अहो घरातले काय म्हणतील? बरं त्यांचं सोडा, पण मलाच हे असं चालणार नाही. हे बघा, तुम्हाला भेटवस्तू घ्यायचीच होती ना, मग सगळ्यांसाठी थोडंसं छोटंसं काहीतरी घ्यायचं.
असं फक्त माझ्याचसाठी एवढं महागातलं आपण सगळं एकत्रच करतो ना, तुम्ही विसरलात का? त्याचाच तर कंटाळा आलाय मला. या घरात स्वतःच असं काही करताच येत नाही. प्रत्येक वेळी घरातल्यांची परवानगी घ्या, त्यांना विचारा, त्यांना सांगा. तुझ्या आपल्याला आपलं आयुष्य आहे की नाही, हं? की मरेपर्यंत आबांच्या दावणीला बांधूनच राहायचंय? कधी काही चांगलं चुंगलं खावंसं वाटलं तर घरातल्यांची परवानगी मागा, खर्च करावासा वाटला तर घरच्यांची परवानगी मागा. बस झालं आता. मी माझे पैसे कमवेन आणि माझ्या मनाने खर्च करेन. बघूया कोण थांबवते ते. मला डाऊट येतोय तो खरा असेल का? रोहित चांगला मुलगा नसला तर? नाही नाही, हा श्रुतीच्या लाईफशी खेळ असेल. माझा डाऊट मीच क्लिअर करून घेतला पाहिजे. राघव सरांना काही सांगितलं तर ते अपसेट होते. श्रुतीवर किती प्रेम करतात. ते खरंच खूप स्वीट आहे. रमा मॅडम, काय हो, कुठे तंद्री लागली? तंद्री नाही, असं तिथे छान वाटतंय मला. आकाशाकडे बघत बसले होते. राघव सर, ही जागा किती पीसफुल आहे ना. पीसफुल आहे खाली. आवडतं ना हे घर तुम्हाला? खूप. रमा मॅडम, तुम्हाला एक सांगू, तुमचे वडील तुम्हाला इथे सोडायला आले होते ना, तेव्हा वाटलंच नव्हतं की तुम्ही इतके दिवस इथे राहाल. 2 दिवसापेक्षा जास्त तुम्ही इथे टिकाल असं वाटलंच नव्हतं. का? हो, तुमची संस्कृती वेगळी, आमची संस्कृती वेगळी. कल्चर वेगळं आहे ना. तुम्हाला इथे ऍडजस्ट करायला अवघड गेलं असतं. पण तुम्ही इथे इतक्या रमाल, सगळ्यांच्यात इतक्या मिसळून जाल असं वाटलंच नव्हतं. राघव सर, तुम्हाला एक गंमत सांगू? सांगा. माझा डॅड जेव्हा मला इथे सोडून गेला होता ना, तर मी खूप चिडले होते. ठरवलं होतं की 2 दिवसातच इथून निघून जाणार. तुम्हा सगळ्यांना म्हणजे इतका त्रास देणार की तुम्ही स्वतःच मला डॅडकडे सोडून द्या. मग पुढे काय झालं? काय झालं ते मला माहित नाही, पण हळूहळू ना मला इथल्या सगळ्याच गोष्टी खूप आवडू लागल्या. म्हणजे इथलं फूड किंवा इथले रूल्स, या फॅमिलीतली बॉन्डिंग. राघव सर, म्हणजे माझ्यासाठी हे सगळं खूपच नवीन. म्हणजे फॅमिली मेंबर्स एकमेकांशी किती क्लोज आहेत, त्यांची बॉन्डिंग किती छान आहे. म्हणजे ते त्यांच्या मनातल्या गोष्टी किती इझिली शेअर करतात. मी हे सगळं कधी एक्सपिरियन्सच नाही केलं. रमा मॅडम, अहो ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून बघत आलोय. आमच्या घरात जे काही केलं जातं ते सगळं एकत्र केलं जातं. राघव सर, तुम्ही म्हणालात ना मला या घरात सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं खूप अवघड गेलं असतं, पण तसं नाही झालं. कारण तुम्ही सगळ्यांनी मला प्रेमच इतकं दिलं. ऍडजस्ट करणं माझ्यासाठी खूप इझी झालं. आणि इतकं प्रेम मिळाल्यावर कुठलाही माणूस इझिली ऍडजस्ट करतोच ना. राघव सर, तुमचं असं कधी झालंय का? म्हणजे तुम्हाला एखादी व्यक्ती अजिबात नाही आवडत. तिचं साधं बोलणं पण तुमच्या डोक्यात जाईल, पण मग सडनली तीच इरिटेटिंग व्यक्ती तुम्हाला खूप लवेबल वाटू लागली. असं वाटायला लागलं की ती व्यक्ती जी बोलते
ते ऐकतच राहावं. आधी त्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करणं म्हणजे पनिशमेंट वाटायची, पण आता कधी ती व्यक्ती डोळ्यासमोर येते किंवा कधी तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला मिळतो असं वाटायला लागलं. असंच सगळं तर मला रमा मॅडम बद्दल वाटतंय. सांगा ना राघव सर, तुम्हाला असं कधी वाटलंय का? ही फिलिंग एक्झॅक्टली काय आहे? छोटे गुरुजी, तुमच्याकडे तर सगळ्याच प्रश्नाची उत्तर असतात ना. सांगा ना, काय आहे हे सगळं? त्या फिलिंगला काय म्हणतात? हे फिलिंग तर मला तुमच्याबद्दल आहे सर. हे प्रेम असेल का? आणि ही फिलिंग फक्त माझ्या मनात आहे की तुमच्या सुद्धा? आजी, राघवची पूजा झाली की तुम्ही लगेच नाश्ता करून द्या. हो सगळेच बसूया एकदम. कार्तिकेया, चहा जरा कमी पिया, पित्त उसळतं ना तुझं. आजी आता मला बरं वाटतंय. तरीही काळजी घे. आजी, हे बघा, हे असं. हा, एकदम छान, व्यवस्थित. वारे. अरे वा, एकदम मनापासून काम करते यार रमा. मी सगळीच कामं मनापासून करते, हो की नाही का? आजी, तुम्ही असं रोज मला प्रेस करत राहिलात ना, तर एक दिवस मी त्या ट्रीवर चढून बसेल. ती कुठली ट्री बहिणी? तुम्ही म्हणता ती कुठली ट्री हो? हरभऱ्याचं झाड. चल झाडावर खाली. मला पण. बर शिंपडतो. तुम्हाला माहितीये, मला हे सगळं खूप आवडतं. आता आवडायला लागले ना, आधी नव्हतं आवडत. हा, म्हणजे आधी मला हे सगळं माहितच कुठे होतं. अगं ती गाडी आम्ही आली. आई, हा तुम्ही तुळशीची पूजा करायला चाललात? अगं हो, रोज बघतेस ना तू. तुळशी आईची पूजा करणं ही आपली खूप मोठी परंपरा आहे आणि तुळशी आईला आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठं महत्वाचं स्थान आहे. आई, हे सगळं खूप डिफिकल्ट असेल ना? मला पण शिकायचं. मला जमेल का? का नाही जमणार? तुम्ही जर का मनापासून पूजा केली तर तुमची भक्ती तुळशी आईपर्यंत नक्की पोहोचेल. रमा मॅडम, तुम्ही आत्ताच पूजा का नाही करत? हो बेस्ट, चालेल. आई, मी पण येऊ? हो ये, मी दाखवते तुला. चला, आले. आई, हे बघा. अगं रमा, असं खोचायचं नाही ग. मी सांगते तुला. सगळ्यात आधी हळद कुंकू व्हायचं. हे बघ, या बोटाने हळद, या बोटाने कुंकू. मग स्वतःला लावायचं. आता फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर उदबत्ती ओवाळायची आणि पाणी व्हायचं. हे बघ, आता हळूच खोच तिथे. आता तुळशी आई समोर हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करायची. घरातल्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे आणि घरात आरोग्य आणि आनंद येऊ दे. तुळशी आई, हे सगळं तर होऊच दे, पण प्लीज सगळं श्रुतीच्या मनासारखं पण होऊ दे. माझ्या मनात रोहित बद्दल जो डाऊट आलाय तो खोटा ठरू दे. तो मुलगा चांगला असू दे प्लीज.